झाला सकाळ सकाळ सत्यानाश झाला बाबा कामाचा. आल्या लाईट गेली. लय काय नाही बरं का, फक्त 3 पट्ट्या मारल्या त्या. काल पण काम झालं नाही, काल फक्त एकच रूम झाले. आज पण तीच हाल होते वाटायला आली. पुढच्या 10 मिनिटांमध्ये लाईट आली आणि अनिकेतनं होलं मारायला चालू केली. ती अशा भिंतीवरच्या होलं मारायला गेले का अजून एकदा लाईट गेली बघा. खत्म. इकडं लाईट आले का होलं मारायला चालू केलं का लगे इकडे बीट मोडून गेल्या बा. कुठले 7:30 मागं लागले माझ्या, मला काय कळेना झाले. आपल्या पिशवीमध्ये कायम नाही म्हणलं तर 4 ते 5 बीट एक्स्ट्रा असते बरं का. अनिकेतनं खालची वायरिंग ओढेपर्यंत वरचं जेवढं काय काम होतं का वरचे सगळे वायरिंग ओढून टाकले बरं का मी एकट्यानं. कह दो की ये झूठ है. काय जोडबीट काय सुद्धा नसतंय. मी एकट्यानं करून टाकले म्हणले, मी एकट्यानं करून टाकले. अनिकेतनं सगळं खालचं काम करून टाकले आणि एकदम ओके मध्ये आपली पूर्ण रूम फायनल झालेले आहे. आता 2 रूम पण झाले, त्या बाथरूम पण झाले. आता विषय राहिला ते म्हणजे किचनचा. आता तुम्हाला लाईन दोरी मारताना कधी व्हिडिओ दाखवला नाही बरं का, त्यामुळे काय केलं मग खिडकीमध्ये मोबाईल सेट केला आणि लाईन दोरी मारून दाखवा लागलो तुम्हाला. आता पहिल्या 2 रूम मध्ये काय विषय झाला, खटक्या पण होता. त्या पूर्ण रूम मध्ये सामान असल्यामुळे तिथं लय अपघात झाली होती. पण आता इथं काय माहिती का, डायरेक्ट भिंतीवर आपल्याला होल मारायला येते. एकतर ह्या कोकस्थानामध्ये व्होल्टेज नसल्यामुळे लय बेकारी व्हायला लागले. होल मारायला लय टाइमपास होतोय. आणि तिकडे देवाऱ्याकडनं पट्ट्या मारायला चालू केल्या. त्यांनी मी डायरेक्ट इकडे 12 मॉडेलकडनं थांबा. ही 90 वर्षाची आजी आहे बरं का, पण आजीला काय खावाटा लागलं मग त्या काळ्या तिकट नुसतं कोरडं भाकरी सोबत खायला लागले त्या आजी. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. मागच्या 2 रूमच्या तुलनेमध्ये इथलं काम एवढं फास्ट झालं तुम्हाला सांगतो. 1 तासामध्ये आपलं किचन फायनल झालंय. 4 बोर्ड असून सुद्धा. आणि घेतलं मला आधी जेवण करून घेऊन परत चला नंतर चला जेना करू, पण आणि मला नाही तसं जमणार नाही. आधी जेना करायचा नंतरच जेवण करायचं. आज तर जेवणामध्ये नवीनच आयटम आणले तर बघा, चणं फुटाणं पापड काकडी गाजर. एवढी दुपारची वेळ झाली बरं का, 2 अडीच 3 वाजले होते. पण असलं बेकार कार लागलो त्यामुळे उन्हाचं निवांत बसलो होतो. इकडे बघा इराण गावा कसा झोपला निवांत पाय हलवत. एवढा मोठा बलदंड माणूस असल्यामुळे ह्या कोकस्थानात भ्या वाटत नाही बघा मला. एकदा का आराम करून झालं का, जिन्यामधलं जेवढं होल्डर होतं का बाहेरचं आतमधलं सगळं होल्डर लावून घेतलं तर. आणि दुपारनं अजून काम चालू केलं का नाही म्हणलं तर तासभर लाईट गेली. त्यामुळे जेवढं का हॉल मधल्या लाईन दूर होती का सगळे लाईन दूर मारून घेतले आणि परत चला पट्ट्या पण मारून घेतले. आणि आपलं काम आहे इथंच आपण थांबून टाकले. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार।